चल विक्या, 2 दिवस मन शांत करू. खूप धावपळ झाली. हो, जरा समुद्र बघितला की डोकं शांत होतं. रोहन, हवामान काही ठीक दिसत नाही. बोट वळूया. हे काही साधं दिसत नाही. दोरा पकड, बोट उलटतेय. मी पकडलंय, पण लाटा खूप जोरात आहेत. आपण आहोत कुठे? हो, पण हे ठिकाण कोणते आहे? मोबाईलला अजिबात नेटवर्क नाही. आपल्यालाच इथून मार्ग काढावा लागणार. आज छोटा मासा मिळाला. पोटात काहीतरी जाईल. एक दिवस निभावलात, उद्या पुन्हा प्रयत्न करू. हे पावसाचं पाणी वापरता येईल. देवाने दिलेली छोटीशी आशा. आपण खरंच परत जाऊ शकू का? जोपर्यंत जिद्द आहे तोपर्यंत मार्ग आहे. विक्या, ती बघ, कुठेतरी जात आहे. तिचा माग काढू, कदाचित दिशा मिळेल. शांतपणे, आवाज नको. ती घाबरली तर थांबेल. हो, तिच्या पाऊलखुणा आपला नकाशा आहेत. थकलोय, पण थांबणं नाही. चल, अजून थोडं पुढे जाऊ. डोळे मिटले की लाटा अंगावर येतात असं वाटत. घाबरू नकोस, आपण एकत्र आहोत. इथून जाणं अवघड आहे. पण ती गेली आहे. आपल्यालाही पुढे जायचंय. विक्या, ती अचानक वेगाने गेली. काहीतरी जवळ आलंय बहुतेक. ते बघ, वस्ती. आपल्याला लोक दिसत आहेत. आपण वाचलो रे, अखेर वाचलो. तिने आपल्याला इथपर्यंत आणलं. ती देवाने पाठवलेली मार्गदर्शकच होती. काळजी करू नका, तुम्ही आता सुरक्षित आहात. धन्यवाद. आम्हाला नवजीवन मिळालं. जगण्यासाठी अन्न पाणी लागतं, पण जगून राहण्यासाठी जिद्द लागते. आणि सोबत असलेला विश्वास.